श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात अनेक झाडांना पवित्र मानले जाते. जसे की वड आहे, पिंपळ आहे, बेलाचे झाड आहे, तुळस आहे, शमी वृक्ष आहे, आवळीची झाड आहे. अशी बरेच झाडे आहेत ज्यांना आपण पवित्र मानतो. त्यामध्येच एक बेलाचं झाड आहे जे की भगवान शिवांना सर्वात प्रिय मानले गेलेले आहे. म्हणूनच प्रत्येक शिवभक्ताने बेलाच्या झाडाची सेवा करावी आणि शक्य असेल तर आपल्या घरासमोर किंवा अंगणात एक बेलाचे झाड नक्की लावावे. शिवपुराणात बेलवृक्षाचे खूप मोठे महत्त्व सांगितले आहे. असे वर्णन आहे की बेलवृक्षाच्या मुळाशी सर्व पवित्र तीर्थांचा वास असतो. म्हणून बेलाच्या झाडाजवळ बसून भगवान शिवांचे नाव घेतले तरी मोठे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. म्हणून तर तुमच्या घरात बेलाचे झाड असेल तर त्याची कधीही उपेक्षा करू नका. त्याची प्रेमाने सेवा करा. रोज सकाळी स्नान झाल्यावर बेलाच्या झाडाच्या मुळाशी स्वच्छ पाणी अर्पण करा. पाणी अर्पण करताना मनात फक्त महादेवाचे नाव घ्या. ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत पाणी अर्पण केले तर मनाला खूप शांत वाटते आणि भक्तीही वाढते. अनेक धार्मिक परंपरांमध्ये असे मानले जाते की बेलवृक्षाची श्रद्धेने सेवा करणाऱ्यावर भगवान शिवांची कृपा राहते. संध्याकाळी शक्य असेल तर बेलाच्या झाडाजवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा छोटासा दिवा नक्की लावा. लावताना भगवान शिव आणि माता पार्वती यांचे स्मरण करा. अनेक ठिकाणी अशी श्रद्धा आहे की अशा भक्तीमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. जर तुमच्या घरात बेलाचे झाड नसेल तर या श्रावण महिन्यात एक बेलाचे रोप नक्की लावा. एक झाड लावणे म्हणजे देवसेवा आणि निसर्गसेवा दोन्ही आहे. झाड लावून त्याची रोज काळजी घेणे. फक्त झाड लावून विसरू नका. त्याला वेळेवर पाणी द्या आणि त्याचे जतन करा. शिवपुराणात पार्थिव म्हणजे मातीच्या शिवलिंगाच्या पूजेचे मोठे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात शक्य असल्यास बेलाच्या झाडाजवळ स्वच्छ मातीचे छोटे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करा. त्या शिवलिंगावर पाणी, पंचामृत, बेलपत्र, पांढरी फुले अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. पूजा झाल्यानंतर त्या पार्थिव शिवलिंगाचे आदरपूर्वक विसर्जन करा. भगवान शिवांना बेलपत्र खूप प्रिय आहे. म्हणून पूजा करताना शक्यतो 3 पाने असलेले स्वच्छ आणि चांगल्या अवस्थेतील बेलपत्र अर्पण करा. कीड लागलेले किंवा पूर्णपणे खराब झालेले बेलपत्र अर्पण करणे टाळा. पूजा करताना स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. देवाला शक्यतो अखंड आणि स्वच्छ वस्तू अर्पण करा. पूजा करताना ताजी फुले, स्वच्छ फळे आणि अखंड नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. देवापुढे प्रेम, श्रद्धा आणि शुद्ध मन हेच सर्वात मोठे अर्पण आहे. शिवपुराणात बेलवृक्षाच्या मुळाशी अन्नदान करण्याचाही मोठा महिमा सांगितला आहे. जर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा शिवभक्ताला बेलाच्या झाडाखाली प्रेमाने जेवण दिले तर त्या अन्नदानाचे फळ सामान्य अन्नदानापेक्षा अनेक पटीने अधिक मिळते असे वर्णन आहे. म्हणून वर्षातून किमान एकदा तरी बेलाच्या झाडाखाली एखाद्या गरजू व्यक्तीला प्रेमाने अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. बेलाच्या झाडाची फांदी विनाकारण तोडू नका. झाडाला इजा करू नका. जितकी गरज आहे तितकीच बेलपत्र घ्या. झाडाच्या मुळाशी घाण करू नका. झाड स्वच्छ ठेवा, कारण झाडाची सेवा म्हणजे भगवान शिवाची सेवा आहे. मैत्रिणींनो, भगवान महादेवांना मोठा दिखावा कधीच आवडत नाही. त्यांना प्रेमाने भक्तांचे प्रेम, श्रद्धा आणि विश्वास प्रिय असतो. एक बेलपत्र, एक लोटा पाणी आणि मनापासून घेतलेले ओम नमः शिवाय हे नावही महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पुरेसे आहे. म्हणून या श्रावण महिन्यात एक सुंदर संकल्प करा. बेलाचे झाड असेल तर रोज त्याला पाणी अर्पण करा. शक्य असेल तर संध्याकाळी दिवा लावा. बेलाच्या झाडाजवळ बसून काही वेळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास पार्थिव शिवलिंगाची पूजा करा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. श्रद्धेने केलेली ही छोटी छोटी कामे आपल्या जीवनात भक्ती, समाधान आणि सकारात्मकता वाढवतात.
महादेव आणि माता पार्वती आपल्या सर्वांवर कृपा करून प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि आनंद नांदो. शेवटी सर्वांना मनापासून एकदा म्हणा, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. शिवहर शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हर हर महादेव. पार्वतीश्वरा. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.